लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। कर्नाटकातील श्री माता दुर्गादेवी वार्षिक यात्रा महोत्सव 14 जुलै रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत अतिथीगृहाचंही होणार लोकार्पण। महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि तेलंगणातील मंत्री, आमदार, खासदार व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती। चित्रपट अभिनेते गोविंदा यांची राहणार उपस्थिती। श्री माता दुर्गादेवी यांच्या वार्षिक यात्रा महोत्सवानिमित्त श्री दुर्गादेवी देवस्थान ट्रस्ट समिती, सोमदेवरहट्टी, तांडा क्रमांक 1, तालुका टिकोटा, जिल्हा विजयपूर, कर्नाटक राज्य यांच्या वतीने मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी दुपारी 1 वाजता विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। याचवेळी नव्याने उभारण्यात आलेल्या अतिथीगृहाचं उद्घाटन व लोकार्पण देखील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे। या सोहळ्यास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमण्णा, महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत व संजय राठोड, कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष रुद्रप्पा लामानी, तेलंगणाचे उपसभापती जथोट रामचंद्र नाईक तसेच गोवा सरकारचे मंत्री सुभाष फळदेसाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नाटक सरकारचे मंत्री डॉक्टर एम.बी. पाटील असतील, तसेच खासदार रमेश जिनाजिनगी, संजय दिना पाटील, धैर्यशील माने यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत। याशिवाय गोव्याचे आमदार मायकल लोबो, दिलायबा लोबो, महाराष्ट्रातील आमदार किरण सामंत, चंद्रदीप नरके, शेखर निकम, माजी खासदार संजय मंडलिक तसेच बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवणार आहेत। या धार्मिक आणि सामाजिक सोहळ्यास भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आव्हान ट्रस्टचे विश्वस्त डॉक्टर जगणू महाराज व आयोजकांच्या वतीने करण्यात आलं आहे। डॉक्टर विनोद खाडे, लोकराष्ट्र। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका।